हाय नमस्कार. नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता खूप कडक उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट महागाई तर वाढलेली आहे. मोदींनी सांगितले सोने खरेदी करायचं नाही, बाहेर कुठे फिरायला जायचं नाही. तर त्यामुळं आणि आता आपल्या ज्या भरजरी साड्या वगैरे पहिल्या जुन्याचं भारी भारी साड्या घेतलेल्या आहेत, त्या साड्यांनी असलं गरम होतं नाही उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामुळं आता नवीन साड्या, कॉटनच्या साड्या अशा मार्केटमध्ये आलेल्या आहेत, स्वस्त आणि मस्त. आणि आपलीसुद्धा हौस होती वेगवेगळ्या साड्या वापरण्याची. तर माझ्याकडे अशा भरपूर साड्या आहेत कपाटात, त्या जाड आहेत, त्या उन्हाळ्यात घाला वाटत नाही. अक्षरशः घरात बसून काम करायचं म्हटलं तरी इतकं गरम होते आणि उष्णतेने नको नको होते. तर अशा कॉटनच्या सुती साड्या ज्या हलक्या फुलक्या वापरायला छान वाटतात आणि आपल्याला पण नवीन कपडा घातल्याचा आनंद भेटतो. तर मी मार्केटमध्ये गेले होते. मला आज देवासाठी खास नवीन वस्त्र पाहिजे नव्हतं. तर त्यासाठी म्हटलं देवासाठी चला आपल्याला पूजेसाठी नवीन साडी पण होईल आणि कॉटनची एखादी मस्त साडी घ्यावा. तर हे पण माझ्याकडं कॉटनच्या अगोदरच्या पण साड्या आहेत, पण चांगल्या भारीतल्या साड्या आहेत, त्या जाड आहेत. आणि ही जरा पातळ लाईटवेट साडी आहे. तर साडी फक्त 320 रुपयाची आहे. त्याच्यावरती मी ब्लाऊज पण शिवला आणल्यावर लगेच. आणि आज देवाला जायचं तर हे पहा अशी साडी घातलेली आहे. आणि सकाळ सकाळ आंघोळ पांघोळ करून फरशी वगैरे पुसली ना, आणि हा चंबू बांधलेला आहे केसांचा. तर माझ्या आईची आई, मामाची आई म्हणायचं आम्ही तिला, आईच्या आईला. तर ती अशी बांधायची आणि मग काम करायची. तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, तर फरशी वगैरे पुसताना घरातले कामावर असतोपर्यंत 2-4 तासामध्ये मानवरती केस आले ना की घाम होतो, गुद मारल्यासारखं होतं. त्याच्यामुळे ओली केस होती. मी अशी वरती चंबू बांधला आहे आणि माझं घरातलं आता सगळं काम आवरलेलं आहे मस्तपैकी. आता फरशा वगैरे पुसून कपडे बिपडे पाठ सगळं आवरले आणि तोंड हातपाय धुतला. आता म्हटलं चला एखादा व्हिडिओ बनवा, कारण 1 महिना झाला लॉंग व्हिडिओ टाकलाच नाही मी. आणि तसं पण मला यूट्यूब सुचवतं आहे की तुम्ही असे व्हिडिओ बनवा, तसे व्हिडिओ बनवा, ह्या विषयावरती व्हिडिओ बनवा. पण मलाच बाकीच्या कामांमुळे वेळ भेटत नाही आणि याला खूप एडिटिंग करा, कुठं काय करा, ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो. त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओच्या नादी लागत नाही. पण आता खूप दिवसातून म्हटलं चला टाका. तर माझा सांगायचा उद्देश असाच होता की महागाई वाढलेली आहे आणि आपण खूप महागातल्या साड्या घेऊन त्या काय रोज वापरून होत नाही. त्या कपाटालाच आपल्या ओझं बनवून राहतात. जास्त दिवस राहिल्या तर त्याची आपोआप फिनिशिंग, पॉलिश, चमक अशी कमी होते त्या साड्यांची. आणि एकदा ती आउट ऑफ फॅशन झाल्या म्हणजे ती फॅशन निघून गेली की ती साडी पण आपल्याला घालावं पण वाटत नाही. त्यामुळे मी तर काय करत असते, साडी जर नवीन घेतली ना की ती जायला यायला वापरते, त्याच्या आधीच्या फॅशनची लगेच रोज वापरायला काढत असते. त्याच्यामुळे माझ्या साड्या जास्त पडून राहत नाही. तरी आता बऱ्याचशा साड्या अशा आहेत ज्या जास्त हेवी आहेत, त्या आपण कुठं जास्त वापरू शकत नाही. मी तर जास्त करून आता कुठं जातच नाही, त्याच्यामुळं साड्या जास्त वापरून होतच नाहीत. तर ही आता मला देवासाठी पाहिजे होती साडी. आणि उन्हाळ्याचं मला त्या पहिल्या साड्यांनी ना खूप गरम झाल्यासारखं पण व्हायचं. तर मी ही फक्त 320 रुपयाची कॉटनची साडी आहे आणि साडी पण खूप सुंदर आहे. ही मी शिवली आणि घातली तर अशी अंगावर आहे की नाही अशी वाटते. कलर पण खूप छान आहे आणि कपडासुद्धा खूप मस्त आहे. 320 रुपयाच्या मानाने खूप छान साडी आहे. उन्हाळ्यामध्ये अशा साड्या वापरण्यासाठी खूप मस्त आहे. तर हे पहा किती छान वाटते ना साडी. आणि त्याच्यावरचाच हा ब्लाऊज आहे. ब्लाऊजला अस्तर तो सेम मॅचिंग नाही भेटलं, थोडंसं पोपटी कलरचं लावलं आहे, त्यामुळे थोडासा डिफरन्स वाटते, पण चालून जाते एवढं. तर हे पहा, हे असा कलर आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं ते चालतं. त्याच्यातलाच ब्लाऊज आहे. आणि पदराला पण पहा किती सुंदर डिझाईन आहे ना, मस्त अशी पाना फुलाची डिझाईन असली ना की छान वाटते साडी घातल्यानंतर. तर कॉटनची साडी आहे, लाईट वेट. पहा मस्त वाटते ना. छान वाटते साडी घातल्यानंतर. आणि मिऱ्यासुद्धा बघा भरपूर आलेल्या आहेत साडीच्या. तर मस्त साडी आहे. ब्लाऊज पण 80 सेंटीमीटरचा काढला होता मी आणि मिऱ्या पण भरपूर आल्यात, पदर पण भरपूर लांब घेतलेला आहे. तर अशा साड्या तुम्हीसुद्धा आवर्जून उन्हाळ्यामध्ये घ्या आणि वापरा. आणि तसं पाहायला गेलं तर लाईव्हमध्ये आता ना दिवसभर इतके साड्यांचे, प्रत्येक दुकानदार आता लाईव्ह घ्यायला लागलेला आहे, प्रत्येकजण साड्याचा बिझनेस करायला लागलेला आहे. त्यामुळे इतकं साड्यांचं मोबाईलवरती खूप साड्यांचे वेगवेगळे ऑप्शन आहेत, पाहायला भेटतात वेगवेगळ्या साड्या. मात्र साड्या पाहूनच ते डोळ्याचं सुखच भेटतं म्हणायचं, कारण इतके लाईव्ह असतात ना दिवसात. मी तर म्हणते दिवसभर जर काय कोणाला काम नसेल करायचं आणि साड्याच्या दुकानात मध्ये गेल्यानंतर आपल्याला साड्या दाखवण्याचा कंटाळा करतात लोक, कारण त्या सेल्समॅनला घड्याळ वगैरे घालायच्या असतात, त्यांना पुन्हा ते आवरायचं असतं. त्याच्यामुळे त्यांना खूप वैताग येतो. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची गिऱ्हाईकं हाताळायची असतात. कुणी एक पण साडी घेत नाही आणि मुकारा साडी घरा करून ठेवतात. मग त्यांना ते सगळं आवरायला त्रास होतो. पण लाईव्हमध्ये मात्र साडी पूर्ण उलगडून दाखवली जाते, त्याची डिझाईन, त्याचा कपडा सगळं दाखवलं जातं. पण कपडा मात्र जेव्हा आपल्या हातात येतो त्यावेळेस आपल्याला खरा कपडा काय आहे ते कळतं.
पण हे जे आहे हे आपलं 300 रुपयामध्ये 3 महिन्याभर जरी वापरले तरी पण साडीचे पैसे वसूल होतात. आणि दुसरी गोष्ट, उन्हाळ्यामध्ये हलकी फुलकी वापरायला खूप छान. ह्याच्यापासून आपल्याला शारीरिक पण काही त्रास नाही आणि खूप कम्फर्टेबल वाटते साडी मला घातल्यानंतर. आज खूप छान वाटते. तर तुम्हाला कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा लाईट वेट साड्या ज्या आलेल्या आहेत त्या मस्त मस्त कलरमध्ये त्या वापरा. साड्यांचे कलर वापरायचे हौस होईल, हलक्या फुलक्या साड्या पण वापरायला भेटतील आणि हौस पण होईल, पैशाची पण बचत होईल. मेन गोष्ट पैशाची पण बचत होते आपल्या. आणि उन्हाळ्यामध्ये अशा साड्या वापरण्यासाठीच खूप छान वाटतात. तर नवीन कपडा यूज करायला भेटतो, हलका फुलका पण भेटतो आणि शिवाय वेगवेगळी व्हरायटीज पण. तर कॉटनची साडी आहे ही खूप सुंदर. मला तर घेतली त्यावेळेस एवढं नव्हतं हे वाटलं, तर पण आता ती घातल्यानंतर मला इतकी कम्फर्टेबल वाटते, छान वाटते ना साडी. आणि कपडा पण खूप सुंदर आहे ह्या साडीचा. म्हणजे 300 रुपयाच्या मानाने छान साडी भेटली. तर पहा अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या दृष्टीने उष्णतेपासून आपले संरक्षण करण्यासाठी अशी कपडे कॉटनचे वापरणे खूप जरुरीचं पण आहे. आणि वेगवेगळ्या कलरमध्ये अशा साड्या उपलब्ध आहेत. आणि प्रत्यक्ष दुकानात जाऊन घेतल्यानंतर आपल्याला म्हणून तसा कपडा आपल्या चॉईसनुसार घेता येतो. तर मी प्रत्यक्ष दुकानात जाऊनच ही साडी घेतलेली आहे. रस्त्याने जाता जाता माझं गाडीवरून लक्ष गेलं साडीकडं आणि अशा वेगवेगळ्या कलरच्या साड्या सेम डिझाईनमधून लावलेल्या होत्या. तर हा कलर मला आवडला. खूप दिवसापासून इच्छा होती पोपटी कलर घेण्याची आणि खूप छान वाटतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. म्हणजे बाहेर खूप गरमी आहे, बाहेर गेलं की सगळं झाडाझुडाचा पाला वाळलेला आहे, भकास वाटतंय. पण साडी हिरवी घातल्यामुळं प्रसन्न वाटतंय. तर असं आहे माझं लॉजिक कपड्यांचं. तर तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा उन्हाळ्यामध्ये कॉटनचे कपडे वापरा, स्वस्त आणि मस्त आनंद घ्या कपड्यांचा सुद्धा. तर बाय.